धुक्याच्या पदरात ओली स्वप्नांची बाग, धुक्याच्या पदरात ओली स्वप्नांची बाग, वाऱ्याच्या कुशीवर झोपते
तशी शांतीची रात. धुक्याच्या पदरात ओली स्वप्नांची बाग वाऱ्याच्या कुशीवर झोपते तशी शांतीची रात. या निसर्गाच्या नाभीत उमलतो असा ज्वाला एकच खरा, प्रेमात झालेला पण लढवय्या असा आमचा शक्तितुरा, असा आमचा शक्तितुरा, असा आमचा शक्तितुरा. गुणगुणावे गीत गावे ऋण तुमचे रसिका फिटेना अंतरीची साथ जन्मांतरीची सुटेना शांत थोडे बोल वेडे सारथी अंगलेला मिळेना तू किनारा तू निहारा दात खोटे कधी दिसेना आस लागे या मनाला सारथी हाकलेला मिळाला गुंतलेल्या या जीवाला रसिका विनाचन पडेना गुंतलेल्या या जीवाला रसिका विनाचन पडेना. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सुस्वागतम. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या अशा या महाराष्ट्र भूमीतील या दादर या ठिकाणी याची महाराष्ट्राची लोककला असं ज्या कलेला संबोधलं जातं त्या जागतिक नृत्यांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्या निमित्ताने साई नृत्यांकन कला मंच मुंबई कोरिओग्राफर साई बनसोडे, ढोलकी सिद्धेश धडवे, बेंजो आविष्कार सुतार, कीबोर्ड मिलिंद बायकोळी आणि ऑक्टोपॅड राहुल लोहांगे. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मला कोरस म्हणून लाभलेला माझा छोटा भाऊ कुमार चेतन दळवी, संस्कार शिवण आणि या ठिकाणी आम्हाला नेण्या आणण्याचं काम करणारे आमच्या गाडीचे मालक आणि माझे खास मित्र अल्पेश भोसले. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमात आणि याच्याही आधी जेवढे कार्यक्रम केले त्यामध्ये मला कवित्व पुरवणारा माझा कविवर्य माझा लहान भाऊ कुमार अक्षय दळवी आणि मी स्वतः गायिका शाही गोदावरी दळवी महाडिक यांचा उपस्थित सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आज या ठिकाणी कैलासवासी तात्याजी शिंदे प्रतिष्ठान मुंबई पुणे सौ उगवतीवाडी तालुका महाड जिल्हा रायगड आयोजित आजचा हा शक्तितुऱ्याचा महामुकाबला या ठिकाणी सगळ्यांसाठी आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी कला ही सादर होणार आहे. आणि त्या निमित्ताने आम्हा दोन्ही कलावंतांना या ठिकाणी आपण आणलात, हा मुंबईचा रंगमंच दिलात त्याबद्दल मी आपली शतशः ऋणी आहे. या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांची मी शतशः ऋणी आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आजचा कार्यक्रम बघण्यासाठी खास नागोठण्यावरून
तुरेवाले शाहीर श्री योगेश जाधव बुवा हे या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे माझी मैत्रीण शक्तिवाले शाहीर तेजन पवार गोताड आणि त्यांचे मिस्टर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. तसेच उत्कृष्ट बेंजो वादक जयेश नागती हे सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आजचा माझा आवाज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम करणारे आमचे राजेश पड्याळ साऊंड मास्टर यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. तसेच माझे मिस्टर आज या ठिकाणी उपस्थित आहेत जितेश महाडिक, त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा. तसेच आज या ठिकाणी कार्यक्रम बघण्यासाठी संगीत क्षेत्रातील इतरही जर कोण, कारण कार्यक्रमाला फार कमी वेळ आहे, पाऊण तासात कार्यक्रम आटपायचा आहे, तर आपल्याला दुसरी बारी सुद्धा बघायला मिळेल. त्यामुळे जर कोणी या ठिकाणी आलेला असेल, नाव घ्यायचं राहून गेलं असेल, तर त्यांचंही माझ्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि फार वेळ न घेता त्याच्या आधी ज्यांचा आणि माझा आजचा सामना आहे असे आपले तुरेवाले शाहीर महेश शिंदे बुवा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त माझ्या संपूर्ण ग्रुपच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते. आणि त्यांना त्यांच्या संपूर्ण वादक मंडळी आणि शाखेवाली मंडळी यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करते. आणि या ठिकाणी फार वेळ न घेता मी माझ्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. तत्पूर्वी बुवांनी प्रश्नाची प्रत आणि प्रमाणपत्र दाखवायचं आहे. प्रेक्षक आहात म्हणून आमच्यासारखे कलाकार अजूनही आहेत. तुमचं प्रेम हे आमच्यावर असंच अखंडित राहू द्या. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, माय बाप माझे रसिका तुम्ही, रंगमंच माझं मंदिर आहे. माय बाप माझे रसिका तुम्ही, रंगमंच माझं मंदिर आहे. माय बाप माझे रसिका तुम्ही, रंगमंच माझं मंदिर
श्वास आहे अंतरंगीत तूच श्वास आहे चरण धूळ तुझी लावणी भाई चरण धूळ तुझी लावणी भाई नित्य सेवा तुझी करणार आहे चरण धूळ तुझी लावणी भाई नित्य सेवा तुझी करणार आहे
सादर करीत आहे आणि म्हणून काय म्हणायचं आहे, गणांचा नायक विद्येचा तू दाता, गणांचा नायक विद्येचा तू दाता, कार्यारंभी आळविती सारे तुला गणनाथा, आगमनाला तुझ्या तरसल्या त्या वाटा, आगमनाला तुझ्या तरसल्या वेळ नको लावू रे बाप्पा, लवकर ये ना तू आता. आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा, स्वर्गपरीत नटली ही सृष्टी पाने फुले वंदरी, आगमनाची चाहूल देती बरसून ओल्या सरी, गण माझा वाजत गाजत हर्षण येतो बैसून उंदरावरी, गण माझा वाजत गाजत हर्षण येतो बैसून उंदरावरी.
सांगते, मध्ये फिरवत वगैरे नाही आहे, कारण टाईम आपल्याकडे कमी आहे. त्यामुळं जेवढं, कारण आपल्याला दुसऱ्या सुद्धा दोघांच्याही बाऱ्या पाहता येणार आहेत आणि पाहता याव्यात यासाठी आयोजकांचा आणि आमचाही प्रयत्न असणार आहे. आणि म्हणून एका एका अंतराची गाणी गाते बघा. गौरव सादर करीत आहे लोक आहेत ना, हा नुसते मोबाईलच दिसत आहेत. हा आवाज पाहिजे की नाही? अहो गवळा नाही, आवाज पाहिजे की नाही? हा कसं करायचं? प्रेमाची गायची की बोला लागल अशी? बोला बोला, तुमचा आवाज पाहिजे. टाइम वेस्ट नका करू अजिबात. एक एक मिनिट महत्वाचा आहे. बोला पटापट. पहिली गोष्ट, चावट मी काय गात नाही. जे काय गाते ते शास्त्रातच गाते. बरोबर आहे. आपण सध्या ट्रेंड चालू आहे प्रेमाच्या गवळणी. पण असं प्रेमाची गवळण न गाता मी माझ्या गवळणीतून मजा कशी येणार आहे ती, कारण आपण चावट काय गात नाही. आणि म्हणून बघा काय म्हणायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आजचे प्रमुख पाहुणे म्हणून आजच्या कार्यक्रमाचे प्रार्थना आणि गणसाठी श्री रामदास संगीता पांडुरंग देवरुखकर, मुक्काम पोस्ट वाकवली, तालुका दापोली यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे आपला आभारी आहे. धन्यवाद. बघा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती माननीय श्री सोमनाथ दादा ओझरडे. आलेत का साहेब? नाही आलेत अजून. असो, कार्यक्रम म्हणजे माझी बारीची सांगता होईपर्यंत, पहिल्या बारीची सांगता होईपर्यंत साहेब येतील, कारण माझ्याशी पण कॉन्टॅक्ट झालेला आहे. त्यामुळे फार वेळ न घालवता आपण गवळणीला सुरुवात करूया. आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा, की या नंदाच्या कान्हाला जल मी घडवणारा, खोड मोडायला याची मी शक्कल लढवणार आहे, की रागाचा पारा ह्याच्या आईचा आज चढवणार आहे, आणि खैर नाही या काळाची मिळून सारे ह्याला आज बडवणार आहे. आता बडवणं म्हणजे प्रेमानं. आपण एखादी आई नाही का मुलाला बोलते गप घरात चल, नाही असं बडव बडव बडवीन ना, गप चल. हा काय उद्योग केले असते इथंच, पण आता घरात चल. आणि म्हणून बघा बुवा, गवळण व्यवस्थित ऐकायची. नंतर म्हणाल बुवांचा आणि माझा पहिला सामना आहे, फार चावट किंवा तुम्हाला वाईट वाटेल अशी काय गवळण गात नाही, नाही तर पहिलंच बुवा धबाकतील. तसं नाही, कार्यक्रम व्हायचे आहेत आपले अजून, है ना. त्याच्यामुळं बुवा शांततेनंच गवळण घेते. बघा काय म्हणायचं आहे, हे आजचा माझा झालाय पगार. बुवा तुमच्या माहितीसाठी चाल पण सांगितलेली आहे. बघा काय म्हणायचं आहे, घेऊ नका तुम्ही खोटा हार, आहे तो माझा लाडाचा बाळ, फोडेला कसावर बांधलेली हंडी, फोडेला कसावर बांधलेली हंडी, सांगा कोणाला पटल का, एकमेकावर चढल्यावर, एकमेकावर चढल्यावर याच्या खालचा उठल काय, एकामेकावर चढल्यावर याच्या जो खाली आहे, शेवटी ती आईच ना आपल्या बाळाची बाजू घेणार. ती काय म्हणते, माझ्या पोरानं चोरी केलेली नाही, व्यवस्थित गवळण ऐकली तर कळेल. घेऊ नका तुम्ही खोटा हाळ, माझ्या मुलावर खोटा हाळ घ्यायचा नाही. काय आहे तो माझा लाडाचा बाळ, घोडेला कसावर बांधलेली हंडी, वर आहे हंडी म्हणजे हंडीत
त्या शिंक्यात माठ असायचा आणि त्याच्यात दही दूध लोणी असायचं. आता ती बोललाय वर बांधलेली आहे. आता ती खोडायला थरावर थर लावायला लागतील. ती आई आपल्या बाळाची साईड घेते. कृष्ण हा चोरायचा चोरडाच होता. दही दूध लोणी खायचा असतो, पण तरी ती आई आपल्या बाळाची बाजू घेते. बुवा गवळणी हे आपण काल्पनिक लावत असतो, कोणी हे शास्त्राधारे काय लावत नाही. हा सगळ्या काल्पनिक आणि काल्पनिकच विषय गात असतो. म्हणून ती आई काय म्हणते, घोडेला कसावर बांधलेली हंडी सांगा कोणाला पटल काय. एकामेकावर चढल्यावर, आता एकामेकावर चढला एवढा थर लावला ना त्यांनी, तर एवढ्या थरावर चढेपर्यंत तो खालचा राहील काय. पोरा पोरा असती त्यांच्यात काय दम. व पोरा पोरांच्या दम हो, नाही तर बुवा म्हणते का माझा दम बी मी काय काढला. हा व तुमच्या दमाशी काय माझा संबंध नाही. हा एकामेकावर चढल्यावर, एकमेकावर चढल्यावर याच्या खालचा उठल काय. एकामेकावर चढल्यावर याच्या खालचा उठल गवळण झालेली आहे आणि शक्तिजुराच्या नियमाप्रमाणे आम्ही दोन्ही कलावंतांनी एकमेकांना प्रश्न विचारायचा असतो. प्रश्नाची प्रत बुवांकडे पोहोचलेलीच आहे, परंतु आपणा सगळ्यांच्या माहितीसाठी माझा प्रश्न असा आहे. पुराण काळात एका राजाने सर्पसत्र सुरू केले. त्याच्या यज्ञात 18 ब्राह्मण मेले. तर ते 18 ब्राह्मण कोणी जिवंत केले आणि कोणत्या साधनेनं जिवंत केले, असा सरळ साधा सुटसुटीत माझा विषय आहे. बुवांचा नाच मी बघितलेला आहे.
म्हणजे खूप म्हणजे जुने जे नाच होते ना त्यांची आठवण झाली आणि त्यांची गुरु परंपरा वंश परंपरा बघता मला असं वाटतंय की प्रश्नाचं उत्तर माझ्या आजच मिळेल. कारण हा प्रश्न माझ्या गुरुवर्यांनी नाही तर माझा भाऊ फक्त 26 वर्षाचा आहे त्याच्या अभ्यासाप्रमाणे हा प्रश्न त्यांनी तुम्हाला दिलेला आहे. अपेक्षित आहे की उत्तर बुवा तुमचं माझ्या प्रश्नाचं उत्तर आजच मिळेल अशी अपेक्षा करते. खरंच जर उत्तर असेल तरच द्या, अन्यथा माझा विषय गेल्या वर्षीपासून चालत आलेला आहे तसाच राहू देत ही विनंती आहे. आणि पदाला सुरुवात करीत आहे आणि म्हणून काय म्हणायचं आहे, जाखडीचा खेळ ह्या रंगमंचावर आज घडणार आहे. मनामनावर कलेचा ह्या रंग चढणार आहे. कळून येईल कोण कोणाला किती नडणार आहे. आणि शक्तीची रणरागिणी मी तुझ्या तुऱ्यावर भारी पडणार आहे. मुलींना घडवणारे नृत्य मास्टर नाव लिहिलेलं नाहीये परंतु आपण सगळ्यांसाठी सांगते की माझे शाखा संचालक म्हणजे कोरिओग्राफर साई बनसोडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू दे. आणि त्यांच्यासाठी किशोर वागसोरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आपला आभारी आहे, धन्यवाद. आणि म्हणून बघा पद सादर करीत आहे किती वर्णू तुझी रूपे खेळ तुझा हा निराळा. किती वर्णू तुझी रूपे खेळ तुझा हा निराळा. कधी भोळा न कधी कधी महेश दिसतो ना काळा. कधी भोळा न कधी कधी महेश दिसतो ना काळा. आधीच सांगितलेलं आहे जी काही गाणी गाते शास्त्रात फक्त एक अंतरा किंवा एवढंच गाऊन बारी काढते मी आहे, माझं पण लक्ष आहे. काय बघा, महेश म्हणजे शंकर भगवानचे अनेक रूप आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे महेश. शंकरांचे जी अनेक नावं आहेत, जी अनेक त्यांनी रूपं घेतलेली आहेत किंवा ते ज्या जन्मात आलेले आहेत तो एक जन्म म्हणजे महेशाचा. आणि भुवांचं नाव योगायोगाने जुळते म्हणण्यापेक्षा मी प्रयत्नच केलाय तसा जुळवण्याचा. हे पण सांगितलेलं बरं असतं. तर जुळालेला आहे तो विषय. आणि भुवांच्या कलरवर मला काय जायचं नाहीये. महेश दिसतो काळा म्हणजे काळ भैरव. काळ भैरव हे सुद्धा शंकराचं स्वरूप आहे. आणि काळा दिसतोय म्हणजे जेव्हा काळ भैरव कधी रूप घेतो त्याचं कठीण काळात ज्यावेळेस चिडतो त्यावेळेस काळ भैरवाचं रूप हे काळा तो संपूर्ण काळा होतो. हा विषय सादर केलेला आहे. महेश शंकराचंच नाव. काळ भैरव हे सुद्धा शंकराचाच अवतार आहे. महेश काळ भैरव हे सगळे शंकराचेच अवतार आहेत. आणि म्हणून असा विषय बुवा सादर केलेला आहे. तुम्हाला नाही म्हणजे कधी कधी भोळा शंकर पण आहे, कधी कधी भोळा पण आहे आणि कधी कधी रुद्र अवतार पण धारण करतो तेव्हा तो काळ भैरव काळा दिसतो. असा विषय आहे बघा. काय वर्णू तुझी रूपे खेळ तुझा हा निराळा. काय वर्णू तुझी रूपे खेळ तुझा हा निराळा. कधी भोळा न कधी कधी महेश दिसतो ना काळा. कधी कधी भोळा कधी कधी दिसतो ना काळा. कधी भोळा कधी कधी महेश दिसतो ना काळा. कधी भोळा कधी कधी महेश दिसतो ना काळा. बंधन पाळणारी मी आहे त्यामुळे एकच फक्त ध्रुवपद घेतला आणि या ठिकाणी माझी पहिली बारी झालेली आहे. तत्पूर्वी शाहीर संदीप मोरे विरुद्ध शाहीर अनिल गराटे यांचा सामना 28 जुलै रोजी शिवाजी महाराज नाट्यगृह येथे म्हणजे याच ठिकाणी होणार आहे.
आणि अनिल गराटे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुरेवाले शाहीर श्री अनिल गराटे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांना सुद्धा प्रथमतः शाहिरी मानाचा मुजरा आणि त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आपला आभारी आहे. धन्यवाद. बुवांना त्यांच्या पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि या ठिकाणी मी माझी पहिली बारी या ठिकाणी थांबवत आहे.